कृष्ण यूट्यूब फॅमिली, कशात तुम्ही बऱ्यात ना? मी पण बरेच आहे. मी तुम्हाला एक योगा सांगते. माझ्या वडिलांनी मला एक योगा सांगितला होता की माझे वडील बोलले एक तो योगा करा, योगा कर मला बोलले होते. पण त्यावेळेस माझं वय म्हणजे 25 वर्ष असेल, 25च्या आतच असेल, 24-25 असेल. बरं ठीक आहे, जे आहे तर तेव्हा वय माझं बरोबर म्हणजे वय 25-26 म्हणजे 24-25चं होतं त्यावेळेस. तर त्यावेळेस मला काही एवढं काही ज्ञान नव्हतं. फक्त मला मला एवढंच फक्त समजत होतं की पैसा कसा कमवायचा आणि लेकरं लहानाचे मोठे कसे करायचे, बस. बाकीचं मला काही समजत नव्हतं, कारण ते ज्ञानच नव्हतं. कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नव्हतं त्यावेळेस मला. कारण ज्ञान कसं सांगतो तुम्हाला, माझे वडील जेव्हा योगा सांगते, मी योगा पण माझे वडील जेव्हा सांगायचे ना मला, माझे एक दिवस काय झालं होतं, माझ्या भावाने मला माझ्या पोटातली मुलगी असताना माझ्या भावाने मला लात मारली होती. तर बाबाला मी बोललं, म्हटलं बाबा मला लात मारली आणि दादाने. तर मी काहीच नाही बोलली. म्हणे तू काही बोलू नको, त्याचे कर्म तो भोगील, तू काही बोलू नको. तर म्हटलं बाबा कसे बोलता तुम्ही पोरगा आहे म्हणून पोराकडूनच भाग घेता, म्हटलं माझ्याकडून घेतच ना भाग, म्हटलं तुम्ही. अरे नाही बाळा, तसं नाही, त्याचे कर्म त्याला भोगू दे, त्याचं पाप त्याला भोगू दे. बहिणीला लात मारणं म्हणजे एक देवीला लात मारणं असते, त्याला समजत नाही, कळत नाही त्याला. आता त्याला बोलून काय करतं, तो मोठा भाऊ आहे, त्याला बोलून काही अर्थ नाही आहे. त्याला तू बोलशील तर परत तो मारेल तुला. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, मारले तर मारले म्हटलं. तर मग मला असं अनपढ गवारसारखंच होतं की मला वाटलं बाबा मी मुलगी आहे म्हणून माझ्याकडून भाग घेत नाही, तर मुलगा आहे म्हणून त्याच्याकडून भाग घेतात. पण नाही, तसं नव्हतं माझ्या वडिलांचं म्हणणं. माझ्या वडिलांचं म्हणणं हे होतं की त्याचे कर्म त्याला भोगू दे, तू काही करू नको, कारण तुला बाळा मोठी बाई बनायचं, म्हणजे तुला खूप कार्य करायचे चांगले, तर तू त्याच्या नादी लागू नको आणि त्याला असंच सोडून दे, त्याच्या हालवर त्याला सोडून दे, तुला दिसलंच काही दिवसानंतर. तर म्हटलं ठीक आहे. पण कधी कधी मला आता अफसोस होते की बाबा बोलत होते ते सत्य आहे. बरं चला, आपण कुठे आलो होतो. हां, दुसरी गोष्ट, आता मी व्हिडिओ टाकते, तर लोकांना असं वाटत असेल की बाबा व्हिडिओ काढते, वय झालायचं, मग थाडली आहे, हे आहे ते आहे. पण मी माझ्या मंजिलपर्यंत पोहोचणार, मी व्हिडिओ टाकणार, कारण मला टाकायचेच आहे व्हिडिओ आणि मी टाकणार. मी काय त्यांच्या बोलवणार. हे बघा, निंदा माणूस जिवंत माणसाचीच करते, मेल्यानंतर तो दुश्मन पण तारीफ करते. मरने के बाद तो दुश्मन भी तारीफ करता है कि भाई अच्छी होती है, चांगली होती है. चला सॉरी, हिंदी नाही चांगली होती आहे. दुश्मन पण असला ना आपला, जाऊ द्या, काय म्हणतात, बोला तात्पर्य काय म्हणतात, जाऊ द्या, कशी होती पण चांगली होती, म्हणजे कसा शब्द असला म्हणजे वाईट, कसा म्हणजे वाईट होती पण तरी चांगली होती, निघते चांगलंच त्याच्यातून असं. तर जिवंतपणे निंदेला घाबरायचं नाही. निंदा, अरे एवढ्या मोठ्या सीतामाताला त्या धोब्याने एका बोलला होता की रावणाने नेली म्हणे सीतामाता अशीच असेल का? अरे ती आदिमाय शक्ती होती, चाहूत असं हात केला ती भस्म झाला असता तो. पण नाही, राम भगवंतांनी काय बोलले का? नाही, त्यांनी काय केलं, राजाचं पालन केलं. ते राज्य होते, त्यांना ते चाहूत, ते विष्णूचा अवतार, काहीही केलं असतं त्यांनी, पण नाही, त्यांनी मर्यादेचं उल्लंघन नाही केलं. तसं प्रत्येक माणसाला मर्यादा जो असते, मर्यादेचं कधी उल्लंघन नसतात करत, मर्यादा आपला कायम ठेवत असतात. आणि हां, दुसरी गोष्ट हे राम भगवंत ते झाले विष्णूचा अवतार, ते त्यांनी माफ केलं. त्यांच्या धर्मपत्नीला एवढं म्हणून बी प्रजा म्हणजे त्यांची लेकरं म्हणजे लेकराने म्हणलं ना, त्या मायाबापाला ते माफच करावं लागते. तर त्यांनी काही नाही केलं. त्यांनी काय केलं, सीतामाताला त्याग दिला, कारण त्यांना राज्य सिंहासन हे होतं बघायचं. त्यांना ते बोलले ते, म्हणजे त्यांना असं वाटलं की बाबा आपण राजा माणूस आहे, त्यांना राजाचं पालन केलं की बाबा चला, असे म्हणतात प्रजाच्या मनात आपल्या बायकोविषयी असा विचार आहे, तर त्यांनी बायकोचा त्याग केला. पण त्यांना माहिती होतं ती आदिमाय शक्ती आहे, तिचं काहीही होऊ शकत नाही, तिला कोणत्या गोष्टी त्रास होत नाही. पण त्यांनी हे दाखवलं की मानव जन्म जो असतो, मानव जन्मातनी किती परीक्षा द्यावं लागतात आणि किती आपल्याला त्रास भोगावं लागते मानव जन्मातनी, या शरीरातनी. यांना म्हणतात मानव जन्म. म्हणजे एक दुसरा पण शब्द आहे की मृत्यूलोक, असा पण शब्द आहे तो. तर मृत्यूलोकमध्ये किती त्रास होतो हे त्यांनी आपल्याला सांगितलं मानव लोकाला की बघा, या जन्मातनी मृत्यूलोकमध्ये आलं की हा असा
त्रास भोगावं लागते असं त्यांनी आपल्याला समजून सांगलं. हां, दुसरी गोष्ट त्यांनी राम भगवंताने सीतामाईला सोडून दिलं, त्यांना राग नाही केला, शांततेनंच डिसिजन घेतलं. बरोबर. तसंच भगवान कृष्ण जेव्हा 5 पांडव आणि कैरवाची लढाई करायची होती, त्यांनी तर ते स्वतः शांतिदूत होऊन आले होते कैरवाच्या बापाकडे. राष्ट्र काय त्याचं नाव मला बरोबर येत नाही. हां, तर कैरवाच्या बापाकडे आले होते. तर ते आले होते की शांतिदूत, की जेणेकरून एवढे पब्लिक बिना गुन्ह्याची नाही मेली पाहिजेत म्हणून ते लोक आले होते. पण त्यांना तर ते ठीक आहे आले होते शांतदूत, की शांततेने डिसिजन झालं पाहिजे. जे झालं ते झालं. आता त्यांना माहिती होतं हे मरणार म्हणजे मरणार, कारण पापी लोक ना, कर्म त्याचे वाईट, त्यांना चांगलंच माहिती होतं. इथे शांततेत झालं तर आणखीन दुसरीकडे कोणतं संकट येईल असं त्यांना माहिती होतं. पण तरी पण ते बोलले की जरा 5 पांडवांवर बिल नाही फाडलं गेलं पाहिजे, तरी बाबा चला शांतिदूतच, आम्ही शांतीतच घेतो. तर दुर्योधनाने एक सुद्धा नाही, कारण तो होता अहंकारी. त्याचा अहंकार, त्याचे पाप, त्याचे कर्म त्याच्या आजूबाजूला फिरत होते. तर त्यांनी शांती स्वीकारच नाही केली, कारण त्यांना देवाने ताकदच नाही दिली की त्याने शांती स्वीकार करावं म्हणून, आहे ना. असं तर भगवान कृष्णांना पण एवढी शांतीने डिसिजन घेणं चाहलं, पण त्यांनी तो एक नाही मानली दुर्योधनाने. त्याचा अहंकार, त्याचे पाप, त्याचे कर्म हे त्यांना सुसू नाही दिलं. शेवटी त्यानं तो तर मेला, ते 100 तर मेले, पण आजूबाजूचे बिचारे चांगले ज्याने काही वाईट कर्म केले नाही तेही त्यांच्यासोबत मेले. असं आपण एक कर्म करते वाईट, पण हजारो लोकांना भोगावं लागते. म्हणून भगवंता पांडुरंगा, गोपालकृष्णा, भगवंता तुम्हाला सांगतो मी, भगवंताचं नाव घ्या, पांडुरंगाचं नाव घ्या, गोपालकृष्णाचं नाव घ्या, कृष्ण भगवंताचं नाव घ्या आणि शांततेने कुठल्या गोष्टी डिसिजन घ्या. हां, आपण कुठे आलो होतो योगाजवळ आणि गेलो कुठे दुसरीकडे. चला ठीक आहे, काय म्हणता नाही, एवढे सांगणंही जरूरी होतं. हां, तर माझे वडील काय बोलले, एक योगा कर आणि ते कसं कर तुम्हाला सांगतो मी. पहिल्यांदा ते सांगतो की योगा केल्यानंतर आपलं हे डोकं आहे शांत होते आणि आपल्या जे शरीरातले जे आहे शांततेचा हे प्रभाव उत्पन्न होते आणि दिवसभर नाही, नेहमीच करा तुम्ही, पूर्ण लाईफमध्येच तुम्हाला चांगलं वाटेल. हां, तुम्हाला योगा सांगते, माझ्या वडील योगा कशी सांगते. हे जे आहे हे उजवी नाडी आहे, हे उजवं नाक आहे. तर तिकडून काय करायचं, आता मी फक्त आवाजाने सांगितलं, पण मनातल्या मनात करायचं. पण मी 2 हाताने केलं, पण 2 हाताने ते बोलले 2 हाताने नाही करायचं, एकाच हाताने करायचं. सांगतो तुम्हाला. असं आता मला जास्त वेळ नाही आहे, तुम्हाला फक्त दाखवलं, पण मी अशीच योगा करते. म्हणजे इकडून ओम घ्यायचा, इकडून वर घ्यायचा आणि इकडून खाली सोडायचा. उजव्या साईडने वर घ्यायचा ओम आणि डाव्या साईडने सोडायचा. हे 2च बोटं लावायचे असे. म्हणजे मी मनातल्या मनात ओम म्हणलं आणि तो अंदर घेतला, घेटून या साईडनं बाहेर काढला. म्हणजे हे नाकाच्या नळ्या पण दोन्ही चालू होतात. कधी कधी काय होते, कधी कधी नाही, नेहमीच आपली एकच नाकाची नळी चालू राहते, एक बंद राहते. तुम्हाला चांगलाच अनुभव असेल. तर म्हणून असं केल्याने दोन्ही नाकाच्या ह्या नळ्या चालू होतात आणि ओम जो आहे तो आपल्या हृदयापर्यंत पोचते. यांनी माझे वडील बोलले असं जर रोज केलं तर तुमची कुंडली जागृत होते. कुंडली म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, मागे आहे ते, इथे या साईडला असते कुंडली, ती जागृत होते. जागृत म्हणजे असं तुम्हाला म्हणजे असं दिसते, जागृत म्हणजे काही पुढचं भविष्य दिसते असं. आता मला ना जास्त वेळ नाही आहे, कारण मला जेवण पण बनवायचं आहे, आंघोळ पण राहिली, माझी पूजापाठ करायची, सगळे कामं राहिले. आता काय जास्त मी बोलत नाही. जय श्रीकृष्ण, हरे कृष्ण हरे राम. जरा चांगलं असेल तर मला
कमेंट करा, सांगा कमेंट करून माझं काय चुकलं ते चुकलं भुकलं असेल तर माफ करा मंडळी. जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली. बस एवढंच सांगायचं. हरे कृष्ण हरे राम, पांडुरंग पांडुरंग. तुम्ही करा, प्रयत्न करा.